गुड मॉर्निंग मित्रांनो. तर झाले सकाळ. आता उठलोय मी, अंघोळ वगैरे केली. उघडाच आहे तर पटापट पटापट आवडतो मी शॉपला निघतो. बंडू तर पटापट पटापट कपडे घालतो आणि निघतो आता शॉपला. निघालो मी आता, बाईक वगैरे कोल्ड स्टार्ट करतो आणि निघतो. ए ए ए ए ए बाबू, ए बाबू, तो पळालो. चला गाडीला कोल्ड स्टार्ट करू आणि निघतो आता. भेटतो डायरेक्ट गाडीवरती येतो तुम्हाला सर्वांना. हे मामा तो रुमाल फू ह्या तर हा. हे मामा रुमाल धुवियो. आलो जस्ट. भरपूर धुरळा वगैरे कपड्यांची वाट लागते, कारण की मधल्याच पीसमध्ये तिथे गंगाळाच्या तिथे वगैरे माती आहे. बाकी आता फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी आणि देवपूजा वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्टली. भूषण पण येणार आहे आता. सो झाला आता, देवपूजा वगैरे केली. आता बसलो शांत, कारण की मळबट वगैरे भरपूर आहे. शर्ट पूर्ण पांढरं होतं ते लाल झालं म्हणून काढून ठेवलं, बरोबर नाही वाटत. ते तुम्ही आता मळबट बघू शकता पूर्ण. तर वाजले 10 वाजायला 5 मिनिटं आहे. सो तुम्ही मळबट बघू शकता. पाऊस येत पण नाही, पडत पण नाही. काय झालंय पावसाला काय माहिती. हॉटेलला आलोय मी, कारण की जेवण वगैरे डबा नाही आणला. तो पार्सल घेऊन जातो शॉपला. काय भेटतं बघू पार्सल. इकडे रश भरपूर असते. इकडे महालक्ष्मी हॉटेल फेमस हॉटेल आहे वळगोड इथलं. भूषण वगैरे पण शॉपला आलेला. बोलत बोलत राहिलो, मग सगळ्या गोष्टी विसरून गेलो. कारण की भूषण आज जाणार आहे ना मुंबईला. तर बघू, आपली ऑर्डर दिली आहे, कधी येते बघू. निघेल मग तसंच, कारण की शॉप वगैरे उघडं ठेवून आलो आहे. तर आता झाला टाईम, आलो मी जाऊन. आता जेवतो वगैरे मस्तपैकी. ऑर्डर केलेलं आणलेलं, स्वतः जेवतो आणि भेटतो पुढे. आराम पण करायचं, डोळे वगैरे डोकं वगैरे भरपूर दुखतोय. सो या जेवायला तुम्ही पण घरात काय असेल जेवायला तर ते पण का, नाही तर नसेल तर माझ्यासोबत या जेवायला. बाय बाय, भेटू पुढे. आलो आता, जेवलो जस्ट. आता आराम करतो, कारण की डोकं वगैरे भरपूर दुखतंय. स्वतः आराम करतो, मग भेटू आपण पुढे. बाय बाय, टेक केअर. तुम्ही पण झोपा. उन्हातून बाहेर जाऊ नका, डेली सांगतो तसं, कारण की भरपूर ऊन आहे. विकनेस वगैरे येतो, कारण की बॉडी डिहायड्रेट होते. सो जास्त पाणी वगैरे पित राहा. तर चला आता जरा मार्केटला जाऊन येतो. जरा एक काम आहे मार्केटला. सो मार्केटला जाऊन येतो आणि भेटतो तुम्हाला. मार्केटला पण गर्दी असते भरपूर, कारण की आता सीझन आहे ना, सो गर्दी असते. देशी दारूच्या दुकानात गेलेलो वाईट बॉडीमध्ये.
माहिती नाही काय नाही. आतमध्ये लोक सगळे बेवडी बोलतील, एकाला पाहिजे होती म्हणून गेलेलो आतमध्ये. लोक बोलतील बेवडा आहे बोलतील. मज्जा आली पण आतमध्ये जाऊन. मी आता आलो कोकिसऱ्यामध्ये. कोकिसऱ्यामध्ये काम म्हणजे कसं, ते दादाचिनी वगैरे स्लायडिंगचं काम चालू आहे ना साईडवरती. सो त्याला जाळी पाहिजे होती, ती जाळी घेऊन आलं. दाखवतो तो मला काम वगैरे. काय रे आपण आहे, तो ऐकत नाही रे, तो म्हणता कामावरती जायचं. किती झाले हो बाबा? आता आलो घरी जस्ट. आता फ्रेश वगैरे होतो, जेवून घेतो आणि भेटतो. मग बघू आता जेवण, डाळ भात भाजी. मग काय करतं, भाजी देणार आहे का? गोलंबो भात, गोलंबो. किती दिवसांनी गोलंबा खाणार आज. या ही आमची मांजरं दूध पित आहेत. एवढी मोठी घोडं झाली तरी पण दूध पित आहेत ती मांजरं. आम्ही आलो तरळ्यात केक घ्यायला. रुपादाचा बड्डे उद्या, त्यासाठी आलोय. बघू आता इथे कोण आहे काय, फोन लावावा लागेल मला. मी आणि प्रीती. हे आपलंच आहे वाटतं केक. हे आपलंच आहे वाटतं, अर्धा किलो. किती आले? 250 रुपये. आणि इकडे चल. काय ते झाला आता बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून. आता मला लागली भूक. वाजलेत 12:15. तर भूक लागली आहे मला, का ते नाही माहिती, पण आज भूक लागली. सो आईला सांगितलं पिठी वगैरे बनव. सो आता पिठी भात जरासा खातो आणि आराम करतो. बाकी काय नाही. तर हा ब्लॉग एवढाच. बाकी पुढचा ब्लॉग येईल पुढे. या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू, बाय बाय. गाईज, तर आज मी भाई काकाचे खूप व्हिडिओ बघते. तर मला तो भाई काकाचे व्हिडिओज खूप आवडतात आणि मी त्याला खूप आवडते. आणि त्याला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज.